नमस्कार मित्रांनो, माझं नाव अनिकेत माडे. आज मी तुम्हाला शिपवरचे लिव्हिंग रूम कसे असतात, जिथे आम्हाला 8-9 महिने स्पेंड करायचे असतात, त्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन सांगतो. तर आज मी सुरुवात माझी रूम क्लीन करण्यापासून करतो. आणखी क्लिनिंग झाल्यानंतर मी तुम्हाला माझ्या कोझी रूमची सगळ्यांना टूर देईन. तर चला मग क्लिनिंगला स्टार्ट करू. शिपवरती सेफ्टी प्रायोरिटी म्हणून सर्वांच्या कॅबिनला लाईफ जॅकेट हे प्रोव्हाइड केलेले असते. तर हे लाईफ जॅकेट मी आता माझ्या ड्रॉवरला ठेवून घेतो. तर येथे माझे 2 गार्बेज बॅग हे फुल झालेले आहेत. शिपवरती आपल्याला गार्बेज सेग्रिगेशन करावं लागतं. डोमेस्टिक आणि प्लॅस्टिक असे सेपरेट 2 बॅग्स करावे लागतात. त्यासाठी मी हे 2 बॅग्स केलेले आहेत. तर आता मी माझ्या बॅगमधली कपडे नीट कपाटामध्ये लावून घेतो. तर मी डेली यूजसाठी लागणारे कपडे तेवढेच मी फक्त कपाटामध्ये ठेवून घेतो, कारण मी बाकीचे जास्त कपडे यूज करत नाही. तर मला इथे डेली वर्कसाठी लागणारे कपडे तेवढे मी ठेवून घेतो. तर आता माझे कपडे पण अरेंज करून झालेले आहेत. आणखी आता मी माझे टेबल अरेंज करून घेतो. आणि दर संडेला कॅप्टन थ्रू आपला कॅबिनचं इन्स्पेक्शन असतं. आणि पोर्टला गेल्यावरती पण बाहेरचे जर आले तर ते लोक पण आपले कॅबिन चेक करायला येतात. त्यासाठी प्रत्येक क्रू मेंबरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ही कॅबिन आपली स्वच्छ आणि नीट ठेवायची. तर आता मी माझा बेड अरेंज करून घेतो. पिलो कवर, ब्लँकेट आणि बेडशीट चेंज करून घेतो. खरं तर माझा बेड ज्या दिवशी आलो त्या दिवशीच रात्री मी चेंज केला होता. तर आता माझं गार्बेज सेग्रिगेशन करून झालेलं आहे. तर मी आता गार्बेज हे ड्रममध्ये नेऊन ठेवून देतो. तर हे 2 गार्बेज बॅग मी गार्बेज ड्रममध्ये ठेवून घेतो. आणि तुम्हाला गार्बेज स्टोअरमध्ये पण तिथे ठेवताना पण तुम्हाला प्लास्टिक आणि डोमेस्टिक वेगळं करून ठेवायला लागतं. आणखी गार्बेज ठेवून झाल्यानंतर असाच थोडा राऊंड मारला आणि पुढे जी तुम्हाला लाईट दिसते ती सिटी आहे. तर आता आम्ही न्यू ऑर्लिन्समध्ये, तर अजून 4 दिवस आम्ही इथेच असणार आहे. तर आता माझी कॅबिन तर अरेंज करून झालेली आहे, पण आता माझा झाडू आणि मॉप मारायचा बाकी आहे. तर मी आता झाडू आणि मॉप मारून घेतो. तर मी आता फ्रेश झालो आहे. तर मी तुम्हाला माझी क्लीन आणखी
अरेंज झालेली कॅबिनची एक झलक दाखवतो. तर चला. आणि सर्वांच्या कॅबिनच्या बाऱ्या असे लेबल असतात त्यांचे नाव आणि रँकनुसार. तर चला आता आपण माझी कॅबिन बघू. ही कॅबिन आहे कारण ही अशी डिझाईन केलेली असते की तुम्हाला प्रॉपर रेस्ट डेटा त्यानुसार ही डिझाईन केलेली असते. हा बेड आहे आणि हा सोफा आहे. तर तुम्ही विचार करत असशीला बेड दिलाय तर सोफा का दिलाय, तर रोलिंगमध्ये शिप हलते तेव्हा तुम्हाला या सोफ्यावरती झोप लागते, ह्याच्यावरती लागत नाही. इथे प्रॉपर लाईट्स दिलेले आहेत आणि AC पण असते आणि ते साऊंड प्रूफ पण असतं कारण शिपवरून कॅप्टनने अनाऊन्स केला तर तुम्हाला ऐकायला यायला पाहिजे प्रत्येकाच्या कॅबिनला. तसेच इथे वायफाय कनेक्टिव्हिटी पण आहे, तुम्ही घरच्यांशी बोलण्यासाठी आणि कनेक्टेड राहण्यासाठी. तसेच इथे लॉकर दिलेले आहेत, स्टोअर लॉकर्स. तर तुम्ही बघू शकता स्टोअर लॉकर्स पण आहेत. आणि हा वर्क स्टेशन आहे, वर्क टेबल. तर ह्याच्यावरती हा मी ॲड टाकला आहे, ह्याला बोलतात रोलिंग मॅट. हा त्यासाठी टाकला आहे की शिप जर रोलिंग झाली तर त्याच्यावरून सामान काय पडू नये त्यासाठी दिलेलं आहे. तर एवढंच नव्हे, शिपवरती सॅनिटायझिंग फॅसिलिटीज पण केअरफुली डिझाईन केलेले असतात तुमचे हायजीन मेंटेन करण्यासाठी. तर हे बाथरूम आहे. बाथरूममध्ये येथे शॉवर आणि मिरर दिलेला असतो आणि इथे पण व्हेंटिलेशनसाठी आहे. तर हे बाथरूम आहे. तर अशी असते शिपवरची कॅबिन. तर चला मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोवर तुमची काळजी घ्या, हेल्दी राहा आणि अशीच माझ्यासोबत तुम्ही शिपवरची लाईव्ह एन्जॉय करा. आणि जर कोणाचे सजेशन काय असेल तर मला कमेंटमध्ये कळवा. सर्वांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.